हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली ब्युटी पार्लर प्लस सोनालिया ब्युटी सलोन असे दोन माझे सलोन आहे। तर आज आपण थोडं फेशियलबद्दल जाणून घेऊया की प्रत्येक फेशियल किट ही एक असते आणि फेशियल किटचा जो रिझल्ट आहे हा प्रत्येक क्लायंटवर वेगवेगळा येतो। तर तो का येतो आणि त्याचं कारण काय याबद्दल मी थोडं आज सांगते की आज एक सपोज एक फेशियल पकडा, तुम्ही कुठलंही एक फेशियल घ्या। सपोज तुम्ही आज गोल्ड फेशियल करता आहे, तर गोल्ड फेशियलचा रिझल्ट हा एका व्यक्तीवर वेगळा येईल आणि दुसऱ्या व्यक्तीवर वेगळा येईल। कारण कसं असतं की एकानं केलेलं फेशियल आणि दुसरी जेव्हा फेशियल करते तेव्हा ती पुढची व्यक्ती आपल्याला म्हणते की मॅम हिच्या चेहऱ्यावर जसा रिझल्ट आला ना, यांनी जो फेशियल केलं ना, तर ते फेशियल मला करायचं आहे, तर ते तुम्ही फेशियल करा। तर ठीक आहे, आपण ते फेशियल करतो, पण प्रत्येकाच्या स्किनवर रिझल्ट हा वेगवेगळा असतो। कारण प्रत्येकाची स्किननुसार फेशियल बनलेलं असतं। त्यासाठी कुठल्या स्किनला कुठला फेशियल करायचा आहे हे आपल्याला स्किन बघून करावं लागतं। असं नाही की तिने केलं, तिला छान रिझल्ट आला म्हणून मला पण तेच फेशियल करायचं आहे आणि मला पण तसाच रिझल्ट पाहिजे आहे, तर असं नसतं। तर त्यासाठी कुठलं फेशियल करायचं, कुठल्या सीझनमध्ये कुठलं फेशियल करायचं, कुठल्या स्किननुसार कुठलं फेशियल करायचं आणि कोणतं फेशियल जे आहे हे किती दिवस टिकतात, त्याचा रिझल्ट कसा आहे हे जाणून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला एकदा फेशियल करून बघावं लागेल। आणि त्यानुसार दुसरं म्हटलं की फेशियल जे हे मॅन्युअल प्लस मशिनरी अशा दोन पद्धतीनं केलं जातं। तर जेव्हा आपण मॅन्युअल पद्धतीनं फेशियल करतो तर त्याचा रिझल्ट बेस्ट राहतो, नो डाऊट। पण कसं असतं की ज्या वेळेस आपण मॅन्युअल पद्धतीनं फेशियल करतो, कोण कसं फेशियल करतं, त्याचा प्रेशर पॉईंट कसा असतो, कुठला प्रेशर पॉईंट कसा दाबतो, किंवा त्याला त्यामधलं जे फेशियलच्या ज्या स्टेप्स आहे त्यामधलं त्याला नॉलेज आहे किंवा नाही हे पण आपल्याला माहीत नसते। पण कसं असतं, ज्यावेळेस आपण मशीनचं फेशियल करतो तर त्यावेळेस जे क्रीम असतं ते खूप डीपमध्ये पेनिट्रेट होतं, त्यानंतर स्टिम्युलेटिंग पण खूप छान होतं। कारण मशीन जी आहे आपल्या दोन लेअरवर काम करतं। पहिला लेअर जो आपला एपिडर्मिस असतो त्या लेअरवर आपण मॅन्युअल पद्धतीनं काम करतो, पण ज्यावेळेस आपण मशीनचं फेशियल करतो त्यावेळेस आपण सेकंड लेअरला पण सुद्धा आपण काम करतो। सेकंड लेअर म्हणजे डर्मिस। तर कसं असतं की ज्यावेळेस आपण मशीनचा यूज करतो, मशीनचं जे प्रेशर असतं हे ठरलेलं असतं। त्या फेशियलचा जो पॉईंट असतो तो कुठं ठेवायचा असतो किंवा फेशियल कुठल्या पॉईंटवर कुठली मशीन ठेवून कुठला पॉईंट आपल्याला प्रेशर पॉईंट दाबायचा असतो हे पण आपण त्या मशीननुसार आपण करत असतो। तर मला असं वाटते मॅन्युअल पद्धतीनं तुम्ही फेशियल कराच। मॅन्युअल पद्धती हे फेशियलसाठी खूप छानच आहे, पण कधी कधी मशीनचा पण फेशियल करून बघा, त्याचा पण रिझल्ट खूप बेस्ट असतो। थँक्यू।